समजून घेऊन काय करायचंच नाही ना. आम्ही विरोधात आहोत. तुम्ही याला सूर्य म्हणालात की आम्ही चंद्र म्हणणार. ही जी मानसिकता आलेली आहे, मोदी आल्यानंतर भारतीय राजकारणामध्ये एक चमत्कारिक प्रकार आलेला की तुम्ही त्याला दरवाजा म्हणालात तर मी खिडकी मांडणार, तुम्ही टेबल म्हणालात मी खुर्ची मांडणार. ही जी मानसिकता आली आहे ना, तर असे लोक समजून घेतील ही अपेक्षा करणंच मूर्खपणा आहे. त्यांना काही आधार नाही, काही लॉजिक नाही, काय नाही. मोदी म्हणतो ना, मग मी मोदी विरुद्ध आहे, मी उलटच बोलणार. तर अशा लोकांनी समजून घ्यावं अशी अपेक्षा बाळगू नका. ते रसा तळाला जातील पण समजून नाही घेणार. आपल्या डोळ्यासमोर उदाहरण येतं. आता ममता दिदी हरणार असं म्हणतात, तेव्हा मला ममता दिदीचा उद्धव ठाकरे होणार असं वाटतं. त्याची गरजच नव्हती. उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री होण्याचा हव्यास होता. त्यासाठी त्यांनी जे काय केलं त्यातून त्यांचा पक्ष वाटोळ झालं. शरद पवारांनी जे चलाखी केली, काय झालं त्यांचं. प्रश्न असा तुम्ही बीजेपी विरुद्ध असा, पण बीजेपी विरुद्ध टक्कर घेताना तुम्हाला बीजेपी पेक्षा अधिक मेहनत करावी लागेल. तुम्हाला मोदीच्या जागी 1.25 मोदी व्हावं लागेल. 18 तास नाही, मी 21 तास काम करतो. तुम्ही मीडियामधून आणि महाराष्ट्र देशातल्या विरोधी पक्षांचं वाटोळं जर कोणी केलं असेल तर ते मीडियाने केलं. आज तुम्ही बारकाईने बघितलं तर तुम्हाला असं दिसेल की आपल्या देशातला जो विरोधी पक्ष आहे तो मीडियापुरता मर्यादित राहील. आज मला सांगा, व्हॉट इज शिवसेना. मी शिवसेनेच्या स्थापनेपासूनची शिवसेना बघितली, पण आजची शिवसेना म्हणजे संजय राऊत सकाळी बोलणार तेवढीच शिवसेना, या पलीकडे शिवसेना नाहीये. अदरवाईज शिवसेना हा जगातला एकमेव पक्ष असा आहे कौतुकाचा की ज्या पक्षाकडे स्वतःचं मुख्यालय नव्हतं 10 वर्ष, पण गल्लीबोळात शाखा होत्या आणि त्या शाखा गजबजलेल्या असायच्या. आज गल्लीबोळातल्या शाखा गजबजलेल्या नाहीये, ओस पडले. शिवसेनेचं मुख्यालय आहे, मोठं नेतृत्व आहे, पण फॉलोअर नाही. तर ह्याचं कारण असं की पक्ष म्हणजे काय, आंदोलन म्हणजे काय. तुम्ही आंदोलनं बघा, चळवळी बघा, मोर्चे बघा. तुमचा कॅमेरा सुरू झाला, कॅमेरा बंद, सगळे घाल. मस्त झालं ना. याला आम्ही आंदोलनातला आहे, मी आंदोलनातला आहे, मी विद्यार्थी चळवळीतला आहे. आम्ही आंदोलनं बघितली आहेत. आता म्हणतात महागाई आहे, बेरोजगार. आम्ही बेरोजगारीवर मोर्चे काढले. मी काढले ना माझ्या वयात 50 वर्षापूर्वी. महागाईवर आंदोलनं आम्ही केलेली आहेत. तुम्हाला दिवाळी, दसरा, सणासुदीचे काळ येतोय हे पंचांगावरून कळत नव्हतं, कॅलेंडरवरून. मुंबईतली सर्वपक्षीय संयुक्त महागाई विरोधी महिला समिती होती. तिचं आंदोलन सुरू व्हायचं की रेशनवर रवा जास्त पाहिजे, रेशनवर साखर जास्त पाहिजे, खाद्यतेल जास्त मिळालं पाहिजे, यासाठी आंदोलन सुरू व्हायचं. तेव्हा कळायचं हा दसरा, दिवाळी आणि जवळ आले. आज आहे का सांगा मला तुम्ही. कारण तुमची आंदोलन ही बातमीपुरती मर्यादित झाली. बातमी आली ना, झालं, पक्षाचं काम संपलं. आणि तिथे बाकीचे सगळे पक्ष भाजपकडे अशा रीतीने रस्त्यावर उतरणारा कार्यकर्ता आहे, इतरांकडे कॅमेरा समोर उतरणारा कार्यकर्ता आहे. तिथे विरोधी पक्ष नामोहरम झाले. त्यामुळे मनातून जे अँटी बीजेपी आहेत ते त्यांना मतं देतात, पण पक्षाच्या प्रयत्नामुळे मतं मिळतात असं तुम्हाला दिसणार. तिथे विरोधी, आणि मग अशा पक्षाकडून, अशा विरोधी पक्षाकडून तुम्ही काही पॉझिटिव्ह अपेक्षा करू शकत नाही. डिलिमिटेशनसाठी काय करावं, महागाईसाठी काय करावं, खूप करण्यासारखं आहे, खूप करण्यासारखं. पण ते करायची इच्छा आहे का मला सांगा. राहुल गांधी बिहारची निवडणूक आली, वोट चोरी, अमुक तमुक गेला, तिकडे काय त्या तलावात मासे मारी चालते तिकडे गेला, तिकडे डुबकी मारली. गेल्या 6 महिन्यात राहुल गांधी बिहारमध्ये किती वेळा गेला मला दाखवा. नॉट अ सिंगल टाइम. गेलाय का? नाही. तो विरोधी पक्षाचा सगळ्यात मोठा नेता, तो रोज संसदेमध्ये फक्त तमाशा करतो, बातम्यांमध्ये चर्चा होते, बाकी जमिनीवर काही नाही. आता बंगालमध्ये त्यांनी सगळे उमेदवार उभे केले, 2% मतं मिळणार नाही. 294 पैकी 275 डिपॉझिट जाणार आहेत. मी सांगतो
खाली कार्यकर्ता असला पाहिजे ना. अगदी. पक्ष म्हणजे काय असतो, मग ते सांगणार आमचा 150 वर्षापूर्वीचा पक्ष आहे. जे शरद पवारांनी त्यांचं वर्णन केलं ना, की सिलिंग आल्यानंतर सगळ्या जमीनदारांच्या जमिनी गेल्या, तरी तो उत्तर प्रदेशातले जमीनदार आहेत ते हवेलीत बसतात आणि सांगतात त्या डोंगरापासून या नदीपर्यंत आणि त्या ओढ्यापासून या जंगलापर्यंत सगळं आमचं होतं. अरे आत्ता नाहीये ना. हवेलीची डागडुजी करायला खिशात पैसे नाही, पण रुबाब तो. आणि तो माणूस इतका निर्बुद्ध माणूस हा जर विरोधी पक्षांना लीड करत असेल, हाऊ कॅन यू एक्सपेक्ट? डिलिमिटेशन आहे किंवा स्त्री आरक्षण आहे, या विषयाचं गांभीर्यच त्यांना नाही आणि त्याच्या मागे फरफटत चालले. त्यामुळे मोदी सरकार किंवा भाजपसाठी राहुल गांधी हा मोठा ऍसेट बनलेला आहे. म्हणून मी एका व्हिडिओत मी सांगितलं की हे विधेयक पडलं डिलिमिटेशन वगैरे, हे जाणीवपूर्वक केलं. या सगळ्या मूर्खांना राहुल गांधीच्या मागे आणून उभं केलं ना. नेता कोण राहुल गांधी? डावपेच तिथे आहे. आता ते विधेयक आणण्याचं काही कारण नव्हतं. ऐन निवडणुकीच्या दरम्यान ते आणलं. याचं कारण नॅरेटिव्ह सेट करायचं आणि तो सुद्धा कळला नाही. असे विरोधक मोदीच्या विरोधात काय करणार?